नमस्कार. तुम्ही कधी असा विचार केलाय का की आज आपण ज्या समाजात राहतो, जिथे आपण मुक्तपणे श्वास घेतो, जिथे प्रत्येकाला शिक्षणाचा आणि प्रगतीचा अधिकार आहे, ही परिस्थिती नेहमीच अशी होती का? नाही. आजपासून काही शतकापूर्वी आपल्या देशात एक असा कायदा होता ज्याने माणसाला माणसापासून तोडलं होतं. एक असा ग्रंथ ज्याने ठरवलं होतं की कोणाचं आयुष्य कसं असेल, कोणी काय खायचं, कोणी कोणाशी बोलावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणाचं शोषण करणं हा धर्म मानला जाईल. आता तुम्ही म्हणाल, अरे हे तर खूप जुनं पुस्तक आहे, आता याचा काय संबंध? तर संबंध आहे. आजही जेव्हा आपण समाजात जातीभेद पाहतो, जेव्हा स्त्रियावर बंधनं लादली जातात, तेव्हा त्याचं मूळ कुठेतरी याच विचारामध्ये दडलेलं आहे. काही लोक म्हणतात मनुस्मृती हा एक महान जीवन जगण्याचा मार्ग आहे, पण दुसरीकडे याच पुस्तकाला विषमतेचं प्रतीक मानून महाडच्या भूमीत 25 डिसेंबर 1927ला जाहीरपणे जाळण्यात आलं होतं. पण काय होतं या पुस्तकात असं? याच्या पानापानात असं काय लिहिलं होतं की एका महापुरुषाला हे पुस्तक चक्क जाळावं लागलं? आज आपण मनुस्मृतीमधील काही जाचक नियमाबद्दल बोलणार आहोत. जसं की स्त्रियांना गुलाम मानणारे कायदे, एका वर्गाला ज्ञानापासून कायमचं तोडणारे नियम आणि जातीनुसार बदलणारी ती क्रूर न्यायव्यवस्था. आज आपण फक्त चर्चा करणार नाही, तर पुराव्यानिशी पाहणार आहोत की मनुस्मृतीने या देशात विषमतेचं विष कसं पेरलं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण इतिहास समजल्याशिवाय आपण आपलं भविष्य घडवू शकत नाही. आपण नेहमी एक श्लोक ऐकतो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. म्हणजे जिथे स्त्रियांची पूजा होते तिथे देव राहतात. मनुस्मृती समर्थकांकडून हा श्लोक खूप वेळा मिरवला जातो, पण खरंच मनुस्मृती स्त्रियांचा सन्मान करते का? चला, आज आपण या श्लोकाच्या मागचं कडू सत्य आणि मनुस्मृतीतील स्त्रियांविषयक इतर कलम सविस्तरपणे पाहूया, जे वास्तवात स्त्रियांच्या गुलामगिरीचा जाहीरनामाच आहे. मनुस्मृतीच्या 5व्या अध्यायातील 148वा श्लोक नीट ऐका. मनु म्हणतो, बाल्य पितृवर्षे तिष्ठेन्तानि ग्राहस्य यौवने पुत्राना भर्तरी प्रेतेन भज्जेन स्त्री स्वातंत्र्येन ताम. याचा अर्थ असा होतो की स्त्रीने बालपणी वडिलांच्या, तारुण्यात पतीच्या आणि पती वारल्याच्या नंतर मुलांच्या नियंत्रणात राहावे. स्त्री कधीही स्वातंत्र्याला पात्र नाही. विचार करा, आज आपली बहीण किंवा मुलगी स्वतःच्या करिअरचे निर्णय घेते, फिरते, शिक्षण घेते, पण मनुस्मृतीनुसार तिने स्वतःच्या आयुष्यात कोणताही निर्णय स्वतः घ्यायचा नाही. ती आयुष्यभर कोणाची तरी मालमत्ता म्हणूनच राहिली पाहिजे. ही विचारांची बेडी आजही आपल्या समाजात कुठेतरी स्त्रियांच्या प्रगतीला खीळ घालत नाही का? आता बघा विवाहाबद्दलचा हा भयानक नियम. अध्याय 9 श्लोक 94 मध्ये मनु लिहितो, 30 वर्षाच्या पुरुषाने 12 वर्षाच्या मुलीशी लग्न करावे आणि 24 वर्षाच्या पुरुषाने 8 वर्षाच्या मुलीशी लग्न करावे. 8 वर्षाची मुलगी जिला नीट खेळण्याचं वयही माहीत नसतं, तिला एका 24 वर्षाच्या पुरुषाच्या दावणीला बांधण्याचा आदेश हा ग्रंथ देतो. या नियमांनी महाराष्ट्रात आणि देशात हजारो वर्ष बालविधवांची नरक यातना निर्माण केली. कोवळ्या वयात मुलींना वैधव्याच्या खाईत ढकलणारं हे विधान आजही ऐकलं तरी अंगावर काटा येतो. मनुस्मृतीने स्त्रियांना धार्मिक विधी आणि वेदांच्या अध्ययनापासून पूर्णपणे तोडलं. त्यांच्यासाठी विवाहाचे संस्कार हेच उपनयन संस्कार मानले गेले, म्हणजे स्त्रीला ज्ञान मिळवण्याचा अधिकारच नाकारला गेला. तिला केवळ घरकाम आणि पुत्रप्राप्तीचे यंत्र म्हणून बघितले गेले. अध्याय 5 श्लोक 154 मधील हे विधान तर अत्यंत संतापजनक आहे. मनु म्हणतो, जर पती चारित्र्यहीन असेल, परस्त्री लंपट असेल किंवा त्याच्यात कोणताही चांगला गुण नसेल, तरीही साध्वी पत्नीने त्याची देवासारखी सेवा करावी. हा कोणता नियम आहे? पुरुष काहीही करो, तो देवच राहतो आणि स्त्रीने मात्र सर्व अत्याचार सहन करून त्याचे पाय दाबायचे. ही शिकवण स्त्रीला माणूस न मानून तिला जनावरांपेक्षाही हीन वागणूक देणारी नाही का? अध्याय 8 श्लोक 416 सांगतो की पत्नी, मुलगा आणि दास या तिघांकडे स्वतःची अशी कोणतीही मालमत्ता नसावी. त्यांनी जे काही कमावले आहे त्यावर फक्त त्यांच्या मालकाचा म्हणजेच पुरुषांचा अधिकार असेल. म्हणजे
स्त्रीला आर्थिकदृष्ट्या अपंग करून तिला परावलंबी बनवण्याचं हे एक सुनियोजित कटकारस्थान होतं. हे नियम वाचल्यावर लक्षात येतं की पूज्यंतेवाला श्लोक हा फक्त वरवरचा मुलामा होता. आतील कायदे मात्र स्त्रीला गुलाम बनवणारेच होते. आणि म्हणूनच जेव्हा सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली तेव्हा त्या एका अर्थाने याच मनुस्मृतीच्या विरोधात बंड करत होत्या. स्त्रियांची ही अवस्था तर भयानक होतीच, पण एका मोठ्या समाजाला शूद्र ठरवून त्यांच्यावर मनुने काय अत्याचार केले ते आपण बघूया. आता आपण अशा एका विषयाकडे वळतोय ज्याने भारताच्या प्रगतीला हजारो वर्ष मागे खेचलं. आज आपण अभिमानाने सांगतो की आपला भारत विश्वगुरू होता, पण त्याच काळात आपल्याच देशातील एका मोठ्या लोकसंख्येला अडाणी ठेवण्यासाठी धर्माच्या नावाखाली कायदे बनवले गेले होते. हा भाग आहे मनुस्मृतीमधील शूद्र आणि अतिशूद्रावरील अन्यायाचा. आज आपण म्हणतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पण मनुस्मृती या दुधावर फक्त एका विशिष्ट वर्गाचा हक्क सांगते. अध्याय 4 श्लोक 80 मध्ये म्हणतो, शूद्राला कधीही ज्ञान देऊ नका, त्याला उरलेलं अन्न देऊ नका आणि त्याला कधीही धर्माचा उपदेश करू नका. विचार करा, एखाद्याला ज्ञानापासून लांब ठेवणं म्हणजे त्याचा मानसिक खून करणं आहे. ज्या समाजाला अक्कल नसेल तो समाज कधीही बंड करू शकणार नाही हे मनुला माहीत होतं. म्हणून त्याने शिक्षणाची दारं कायद्याने बंद केली. कदाचित तुम्हाला वाटेल की फक्त शिकू नका एवढंच सांगितलं असेल, पण नाही. जर कोणी हा नियम मोडला तर शिक्षा काय होती? अध्याय 8 मधील हे नियम बघा. जर एखाद्या शूद्राने वेदांचे मंत्र चुकून ऐकले तर त्याच्या कानात उकळते शिश किंवा मेण ओतावे. जर त्याने वेदांचे मंत्र म्हटले तर त्याची जीभ कापून टाकावी. आणि जर त्याने वेदाचे मंत्र लक्षात ठेवले किंवा पाठांतर केले तर त्याच्या शरीराचे तुकडे करावे. ही कोणती माणुसकी आहे? आज आपण गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देतो, पण जिथे फक्त ज्ञान मिळवलं म्हणून माणसाला कायमचं अपंग केलं जात होतं, ही भीती केवळ एका माणसासाठीच नव्हती, तर ती संपूर्ण पिढ्यानपिढ्या गुलाम ठेवण्यासाठी निर्माण केलेली होती. एखाद्या माणसाला गुलाम बनवायचं असेल तर त्याला आधी गरिबीत ढकला. मनुस्मृतीचा अध्याय 10 श्लोक 129 मध्ये स्पष्ट म्हणते, शक्ते नापी ही शूद्रन न कार्यो धनसंचया शूद्रो ही धनमासद्य ब्राह्मणानेव बाधते. म्हणजे शूद्रामध्ये कितीही क्षमता असली तरी त्याने संपत्ती साठवू नये, कारण जर शूद्रांकडे पैसा आला तर तो उच्चवर्णीयांचा आदर करणार नाही किंवा त्यांना त्रास देईल. किती मोठा विरोधाभास आहे ना. कष्ट शूद्रांनी करायचे, घाम त्यांनी गाळायचा, पण संपत्तीवर अधिकार मात्र त्यांचा नसायचा. ही गरिबी नशिबाने आलेली नव्हती, तर ती या व्यवस्थेने लादलेली होती. माणसाचा आत्मविश्वास तोडण्यासाठी मनुने त्याच्या नावावरही बंधनं घातली. अध्याय 2 श्लोक 31-32 नुसार ब्राह्मणांचं नाव मंगलदायक असावं, क्षत्रियाचं नाव शक्ती दर्शवणारं असावं, पण शूद्राचं नाव मात्र तिरस्कारजनक, घाणेरडं किंवा हलकंच असावं. म्हणजे तुमच्या नावावरूनच समाजात तुमची लायकी ठरवली जात असे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तुम्हाला हीनतेची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न होता. अध्याय 8 श्लोक 413 सांगतो की विधात्याने शूद्राला फक्त उच्चवर्णीयांची सेवा करण्यासाठीच जन्माला घातलं होतं. मालकाने जर शूद्राला मुक्त केलं तरी तो मुक्त होऊ शकत नाही, कारण गुलामगिरी हा त्याचा नैसर्गिक धर्म आहे. म्हणजे तुम्ही कितीही हुशार असाल, तुमच्याकडे कितीही कौशल्य असेल, तुम्ही फक्त चाकर म्हणूनच जगलं पाहिजे. तुमची गुणवत्ता शून्य आणि तुमची जात सर्वस्व, असा हा विचित्र न्याय होता. हे सर्व वाचल्यावर अंगावर शहारे येतात. ही विषमता केवळ कागदावरच नव्हती, तर ती हजारो वर्षे प्रत्यक्षात राबवली गेली. यामुळेच आपला देश कमकुवत झाला. जेव्हा 90% जनतेला शिक्षणापासून लांब ठेवलं जातं तेव्हा तो देश प्रगती कशी करणार? पण अन्याय कितीही मोठा असला तरी एक दिवस तो संपतोच. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोण पुढं आलं आणि त्यांनी ही व्यवस्था कशी मोडून काढली हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. आता आपण अशा एका मुद्द्यावर आलोय जो आजच्या लोकशाहीत आपल्याला अशक्य वाटेल. आज आपला कायदा म्हणतो इक्वॅलिटी बिफोर लॉ, म्हणजेच गुन्हा कोणीही करो, पंतप्रधान असो वा सामान्य माणूस, शिक्षा सारखीच. पण मनुस्मृतीचा न्याय हा आंधळा नव्हता,
तर तो गुन्हेगाराची जात बघून डोळे मिचकवणारा होता. चला बघूया मनूचा हा विचित्र न्याय नक्की कसा होता. मनुस्मृतीच्या 8व्या अध्यायात दंडाचे नियम आहेत. तिथला भेदभाव बघा. जर एखाद्या ब्राह्मणाने कितीही मोठा आणि भयानक गुन्हा केला तरी त्याला देहदंडाची किंवा मग फाशीची शिक्षा देऊ नये. त्याला जास्तीत जास्त डोकं मुंडवून देशाबाहेर काढता येईल. जर शूद्राने उच्चवर्णीयाला फक्त शिवी दिली किंवा त्याचा अपमान केला तर त्याची जीभ कापून टाकावी किंवा त्याच्या शरीराचे तुकडे करावेत. अध्याय 8 श्लोक 270 ते 280. विचार करा, हा कोणता न्याय आहे जिथे गुन्हा महत्वाचा नसून गुन्हेगाराची जात महत्वाची ठरते. हा कायदा नव्हता तर एका विशिष्ट वर्गाला गुन्हे करायला दिलेला परवाना होता आणि दुसऱ्या वर्गाला कायम दहशतीत ठेवण्याचं शस्त्र होतं. मनुस्मृतीमध्ये शारीरिक छळाच्या अशा काही शिक्षा आहेत ज्या ऐकून कोणाचंही काळीज धडधडेल. जर एखाद्या शूद्राने उच्चवर्णीयावर हात उगारला तर त्याचा हात कापून टाकावा. जर तो त्यांच्यावर थुंकला तर त्याचे दोन्ही ओठ कापून टाकावे. जर त्याने त्यांच्यासोबत बसण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कंबरेवर डाग देऊन त्याला देशाबाहेर काढावे. ही केवळ शिक्षा नव्हती तर हा माणुसकीचा अपमान होता. माणसाला प्राण्यांपेक्षा हीन वागणूक देण्याचा हा कायदेशीर मार्ग होता. कोर्टात साक्ष देताना सुद्धा मनूने बंधनं घातली होती. ब्राह्मणांच्या विरोधात शूद्रांची साक्ष ग्राह्य धरली जात नसे. म्हणजे जर एखाद्या उच्चवर्णीयाने तुमच्यावर अन्याय केला आणि तिथे 100 लोक हजर असतील, तुमची साक्ष शून्य मानली जाईल. तुम्हाला न्याय मिळवण्याची सर्व दारं या ग्रंथाने बंद केली होती. हजारो वर्ष हे अत्याचार सहन केल्यानंतर एक असा महापुरुष जन्माला आला ज्याने या अन्यायाचा मुळासकट नायनाट करण्याचं ठरवलं. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह सुरू होता. तिथे फक्त पाणी पिण्याचा अधिकार मिळवायचा नव्हता तर माणसाला माणूस म्हणून सिद्ध करायचं होतं. बाबासाहेबांना माहीत होतं की जोपर्यंत लोकांच्या डोक्यातून मनुस्मृतीचे विचार जात नाहीत तोपर्यंत ते गुलामच राहतील. आणि मग तो क्षण आला. 25 डिसेंबर 1927ची ती रात्र. महाडमध्ये हजारो लोकांच्या समोर बाबासाहेबांनी मनुस्मृतीची पद जाहीरपणे जाळली. बाबासाहेबांनी फक्त एक पुस्तक नाही जाळलं तर त्यांनी ती विषमतेची विचारसरणी जाळली. त्यांनी त्या आगीच्या ज्वालामधून जगाला सांगितलं की इथून पुढे कोणीही माणूस म्हणून जन्मामुळे नीच नसेल तर तो त्याच्या गुणामुळे महान ठरेल. ही आग म्हणजे भारतीय संविधानाची नांदी होती. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आणि त्याच पायावर पुढे भारतीय संविधान उभं केलं. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या आणि त्याच पायावर पुढे भारतीय संविधान उभं केलं. आज आपण जे काही आहोत ते त्या आगीमुळे आणि त्या क्रांतीमुळेच आहोत. पण आजच्या काळात मनुस्मृतीचे विचार संपले आहेत का, की ते नवीन रूपात परत येत आहेत? आणि आपण यातून काय शिकायला हवं हे पाहूया शेवटच्या भागात. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण पाहिलं की मनुस्मृतीने स्त्रियांना पारतंत्र्यात ढकललं, शूद्रांना ज्ञानापासून तोडलं आणि एका वर्गाला जन्माच्या नावाखाली अमानवीय अधिकार दिले. पण प्रश्न उरतो, आजच्या आधुनिक युगात आपण या इतिहासाकडे कसं बघावं? आज आपला देश एका ग्रंथावर चालतो, तो म्हणजे भारतीय संविधान. मनुस्मृती आणि संविधानात काय फरक आहे? मनुस्मृती जन्मावर आधारित श्रेष्ठत्व सांगते तर संविधान कर्तृत्वावर आधारित समानता देते. मनुस्मृती शिक्षणावर बंदी घालते तर संविधान शिक्षण हा मूलभूत अधिकार मानतं. मनुस्मृती स्त्रीला गुलाम मानते तर संविधान स्त्रीला देशाचं राष्ट्रपती होण्याचा सन्मान देतं. थोडक्यात सांगायचं तर मनुस्मृतीने माणसाला जातीच्या चौकटीत बंदिस्त केलं होतं तर संविधानाने त्या चौकटी तोडून माणसाला नागरिक बनवलं. आज आपण जे काही बोलतोय, फिरतोय, नोकरी करतोय, हे सगळं संविधानामुळे शक्य आहे. मनुस्मृतीचं पुस्तक कदाचित आज कोणाच्या घरात नसेल पण तिचे विचार आजही समाजाच्या मनात कुठेतरी जिवंत आहेत. जेव्हा आजही जातीवरून कोणावर अन्याय होतो, जेव्हा आजही मुलींना शिक्षणापासून रोखलं जातं, जेव्हा आजही आमची जात श्रेष्ठ असा अहंकार मिरवला जातो, तेव्हा समजून जा की मनुस्मृतीची ती विषारी विचारसरणी आजही जिवंत आहे. पुस्तकाचं दहन झालं पण मनातील विषमतेचं दहन करणं अजूनही बाकी आहे.
तर इतिहास वाचायचा असतो तो चुका सुधारण्यासाठी. आपल्याला पुन्हा त्या अंधकारमयी काळात जायचं नाहीये. आपल्याला एक असा समाज घडवायचा आहे जिथे जात, धर्म किंवा लिंग बघून कोणाचं भविष्य ठरवलं जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही शिकवण आज जास्त महत्त्वाची आहे. कारण ज्ञान हेच शस्त्र आहे जे कोणत्याही विषमतेच्या बेड्या तोडू शकतो. आजच्या या व्हिडिओचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं हा नव्हता, तर इतिहासातील त्या सत्याचा आरसा दाखवणं होता जो अनेकदा झाकून ठेवला जातो. जर आपल्याला खरंच एक प्रगत भारत हवा असेल तर आपल्याला मनुस्मृतीसारख्या विषमतेच्या विचारांना सोडून संविधानाच्या समानतेच्या मार्गावर चालावं लागेल. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? मनुस्मृतीमधील कोणत्या नियमाने तुम्हाला सर्वात जास्त चकित केलं? कमेंटमध्ये तुमची मतं नक्की मांडा. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत जय भीम, जय भारत.